5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। कुंभमेळ्यासाठी साधू संतांची सोय ही प्राथमिकता। एक झाड हलवलं तर 10 नवीन लावण्याची भूमिका। तपोवनातल्या वृक्षतोडी संदर्भात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाणांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला। ज्या ठिकाणी भाजप लढतंय असं तिथं ते बोलले असतील। 2 डिसेंबरच्या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर महसूल मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। नेहमी लाखाच्या पुढे निवडून येणारा मी कार्यकर्ता, आम्ही चुकीच्या माणसामागे उभं राहत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। भाजप आमदाराकडनं माझ्या जीवाला धोका, सुरेश दसांकडनं माझ्या जीवाला धोका। ॲडव्होकेट असीम सरोदेंचा गंभीर आरोप। कुंभमेळ्यासाठी निसर्गाची हानी नको, तपोवनाची वृक्षतोड थांबलीच पाहिजे, जयंत पाटलांचं वक्तव्य। जयंत पाटलांची ईश्वरपूरमध्ये पदयात्रा। बाहेरचे पाहुणे केवळ मतांसाठी येतात, विकासासाठी नाही। जयंत पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला। पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा। 7 कोटींच्या जमिनीची 70 लाखांना विक्री। संस्था चालकांसह निबंधकांवर गुन्हा दाखल करा। सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र। मुंबईतल्या प्रदूषण प्रश्नी काँग्रेस आक्रमक। काँग्रेसकडून जाहीर केला जाणार जाहीरनामा। मुंबईतील हवेचा दर्जा सुधारावा यासाठी जाहीरनामा। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातल्या 4 गावांचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार। गावातील अनेक कामं अपूर्ण असल्यानं नागरिकांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय। सिंधुदुर्ग मत्स्य विभागाकडनं कारवाईला सुरुवात। गोव्यातल्या 2 LED नौकांवर मालवण किनारपट्टीवर केली कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।